नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट होणारं चटपटीत व चटकदार कैरीचं लोणचं करणार आहोत। हे कैरीचं लोणचं खूपच झटपट तयार होते, चवीला एवढं भारी लागते की हे लोणचं जर जेवणाच्या ताटामध्ये असेल ना तर तुम्ही नक्कीच 2 चपात्या जास्त खाल। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कैरीचं लोणचं करण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे। कैरीचं वजन 200 ग्रॅम एवढं आहे। कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे। कैरीच्या अगदी छोट्या छोट्या अशा फोडी आपण करून घेणार आहोत। हे कैरीचं लोणचं जे आहे ते आपण झटपट खाण्यासाठी करणार आहोत, म्हणजे वर्षभर टिकण्यासाठी हे लोणचं नाही आहे। त्यामुळे इथे मी गावरान कैरी नाही घेतली, कारण गावरान कैरी जी आहे ती चवीला खूप आंबट असते आणि हे लोणचं आपण झटपट करणार आहोत तर ती कैरी मुरत नाही आणि लोणचं सुद्धा खूप आंबट होते। पण तुम्हाला जर गावरान कैरी घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता। तर बघा, अशा पद्धतीने एकदम छोट्या छोट्या अशा फोडी इथे मी करून घेतल्या आहेत। आता या लोणच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी या कढईमध्ये 2 चमचे बडीशेप घातली आहे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मेथ्या आणि 4 ते 5 लवंगा। आता हे सगळं साहित्य याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। तर बघा, सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालं आहे। आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून रवाळसर अशी पूड याची करायची आहे। तर बघा, मेथ्या, बडीशेप, जिरे याची अशा पद्धतीची रवाळसर अशी पूड मी करून घेतली आहे। आता ही पूड एका बाउलमध्ये टाकायची आहे। याच्यामध्ये 1 चमचा गच्च भरून धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि लोणच्याला थोडीशी गोडसर चव यावी यासाठी इथे मी 2 चमचे गूळ याच्यामध्ये किसून घातला आहे। गूळ घातल्यामुळे आपलं लोणचं मस्त आंबट गोड असं होतं। पण तुम्हाला जर लोणच्यामध्ये गूळ नसेल आवडत तर नाही घातला तरी काही हरकत नाही। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 छोटा चमचा हिंग। लोणच्यामध्ये घालण्यासाठी इथे मी पाऊण वाटी तेल घेतलं आहे। तुम्ही रोजच्या वापरामध्ये जे कुठलं तेल तुमच्या घरी वापरत असाल तेच तेल घ्या। आता हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल कडकडीत गरम करून झालं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की हे गरम गरम तेल आपल्याला या मसाल्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, या लोणच्यामध्ये आपण मोहरीची डाळ किंवा भरपूर प्रमाणात मोहरी नाही वापरली, कारण हे लोणचं जे आहे ते आपण झटपट तयार करणार आहोत आणि मोहरीची डाळ किंवा भरपूर जर मोहरी घातली तर ती व्यवस्थित मुरत नाही, त्यामुळे आपल्या लोणच्याला कडवट चव येते। मिक्स करून घेतल्यानंतर हा मसाला थंड करून घ्यायचा आहे। तर बघा, आपला मसाला व्यवस्थित असा थंड झाला आहे। गरम मसाल्यामध्ये जर आपण कैरीच्या फोडी घातल्या तर त्या खूप मऊ पडतात, म्हणून मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता ह्या कैरीच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या आहेत। हे जे कैरीचं लोणचं आहे ना, हे बाहेर ठेवून 2 दिवस चांगलं राहते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास 8 ते 10 दिवस हे लोणचं चांगलं राहते। तर बघा, लोणचं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे। खूपच मस्त असं चटकदार लोणचं इथे तयार आहे। पण या लोणच्याला व्यवस्थित तेल सुटण्यासाठी याच्यावरती 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। तर बघा, साधारण 10 मिनिटांनंतर आपल्या लोणच्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। शिवाय गूळ वगैरे जो घातला असतो, मीठ याने सुद्धा लोणच्याला मस्त असं पाणी सुटते। तर खूपच मस्त झटपट होणारं चटकदार आणि चटपटीत लोणचं इथे तयार आहे। लोणचं खूपच मस्त दिसत आहे ना, बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत।